हाय नमस्कार, मी पूनम भोसले या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. संध्याकाळचे 7:30 वाजले होते. शक्यतो मी स्वयंपाक हा लवकरच बनवायला घेते, पण मला आज थोडा उशीर झालेला. दुपारी माझं एक पार्सल आलं होतं फ्लिपकार्टवरून. मी ही रॅक मागवलं होतं, कारण किचनवरती सारखा नुसता पसारा दिसतोय म्हणून मी हे रॅक मागवलं होतं. ते मस्त असं ठेवलं. बघू शकता तुम्ही, थोडा तरी पसारा कमी झाल्यासारखा वाटतो. त्याच्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक करायला घेतला. म्हटलं पहिलं कणिक मळून ठेवूया, तोपर्यंत कणिक भिजूपर्यंत आपण भाजी वगैरे बनवून घेऊया. भाताचा कुकर लावून मी आधीच ठेवलेला. त्याच्यानंतर आज बनवायची होती सिमला मिरचीची भाजी बनवायची होती. मिरच्या मी भाजून त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, लसूण वगैरे सगळं मिक्स करून सगळं मिरच्या भरून घेतलेल्या. त्याच्यानंतर 2 छोटे कांदे कापून घेतलेले, ते मी आधी फोडणीत टाकले. जिरे मोहरी टाकून त्याच्यामध्ये कांदा टाकून ह्या भरलेल्या सुक्या मिरच्या टाकला. त्याच्यानंतर ही भाजी खूप टेस्टी लागते. फक्त काय करायचं, त्याच्यामध्ये आधी जेव्हा आपण मसाला भरतोय ना मिरचीमध्ये, त्याच्या आधी ते आपल्याला थोडंसं तेल टाकून परतून घ्यायचे, तर खूप छान टेस्ट येते. त्याच्यानंतर चपाती करायला घेतली. मी चपाती करायला आधी असं 4 चपातीना घडी घालून ठेवते, की जेणेकरून गॅस पण जळत नाही, पटकन चपाती होते. तोपर्यंत सासूबाई आल्या, त्या म्हटल्या मी लाटून देते चपात्या. तर ठीक आहे म्हटलं, घ्या लाटून. आज मी इथंपर्यंतच ब्लॉग माझा कट केला. आता भेटूया उद्या सकाळीचं हे रुटीन आहे. लवकर उठले, आज संकष्टी होती त्यामुळे म्हटलं शाबू वडे करायचे. आज आम्हाला जायचं होतं डीमार्टमध्ये, त्यामुळे शाबू वडे वगैरे बनवले. चटणी बनवणार होते, पण तेवढा वेळ माझ्याकडे नव्हता. पटकन शाबू वडे बनवले. त्याच्यासोबत शाबू वडेसोबत दही घेतलं होतं, कारण चटणी काय मी बनवली नव्हती, कारण मला आज डीमार्टला जायचं होतं. रितेशला मी झोपवलं. त्याच्यानंतर आम्ही डीमार्टला गेलो. शाबू वडे खूप छान झालेले. मी बटाटे म्हणजे बॉईल करून घेतले, त्यात शाबू, शेंगदाण्याचं कूट आणि तिखट जे उपवासाचं असतं ते मिक्स करून बनवले होते. आता तर खूप गरमी होते आणि ऊन लागतं म्हणून मी तोंड झाकून गेले होते. हे कोल्हापूरमधलं मोठं डीमार्ट आहे. त्याच्यानंतर जे आम्हाला घ्यायचं होतं, पहिलं आम्ही त्या सेक्शनमध्ये गेलो, कर्टन वगैरे. नंतर हे इथून मी 3-4 कुंड्या वगैरे घेतल्या, कारण मी झाडं आणून ठेवलेत ती लावायचं म्हणून. हा सेक्शन तर DIYचा तर खूप, म्हणजे आपल्याला हे बघू शकता, स्टोरेज बॉक्स मस्त होतं. असं बटन दाबलं ना तर ते ओपन व्हायचं, मस्त होतं ते. आणि बघू शकता लहान मुलांची खेळणी किंवा डेकोरेशनच्या वस्तू खूप छान होतं. जर तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये जर असे शॉपिंगचे वगैरे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर मला नक्की सांगा. इथून मी श्रीतेजला एक डॉल पण घेतली होती. जर तुमच्या घरात लहान मुले वगैरे असतील तर त्यांची खेळणी वगैरे स्टोरेज करायला ह्या खूप छान गोष्टी होत्या. खूप मोठे स्टोरेज बॉक्स वगैरे होते, तेही तुम्ही घेऊ शकताय. डीमार्टमध्ये शॉपिंग वगैरे केली. त्याच्यानंतर काही न घेता 4,000 रुपये बिल आलं होतं. त्यात घरी आलो, सरबत पिला. हे कर्टन वगैरे मी डीमार्टमधून आणले होते. खूप छान क्वालिटी आहे याची. थँक्यू.